Welcome to EduLaw Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. आज आपण 1995 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका खूप महत्त्वाच्या निकालावर बोलणार आहोत. एका अशा निकालावर ज्याने भारतातलं डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं नातं कायमचं बदलून टाकलं. इंडियन मेडिकल असोसिएशन विरुद्ध व्ही.पी. शांता. या केसमध्ये असं काय घडलं होतं? चला, या रंजक कायदेशीर कहाणीचे एक एक पदर उलगडून पाहूया. तर सगळ्यात आधी बघूया की या प्रकरणाच्या मुळाशी नक्की कोणता मोठा कायदेशीर प्रश्न होता. हा एक असा प्रश्न होता ज्याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाला द्यायचं होतं, आणि खरं सांगायचं तर ह्याच उत्तरानं वैद्यकीय जगतात एकच खळबळ उडवून दिली होती. मुद्दा अगदी साधा होता, पण तितकाच महत्त्वाचा. प्रश्न हा होता की डॉक्टरकडे जाणारा रुग्ण हा ग्राहक आहे का? म्हणजे जसं एखादं सदोष उत्पादन मिळाल्यावर आपण तक्रार करतो, तशीच उपचारांमध्ये काही चूक झाल्यास किंवा सेवा नीट न मिळाल्यास रुग्ण तक्रार करू शकतो का? डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट ही कायद्याच्या भाषेत सेवा मानली जाईल का? हाच होता या सगळ्या खटल्याचा केंद्रबिंदू. मग या इतक्या मोठ्या प्रश्नावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं काय उत्तर दिलं असेल? चला बघूया. उत्तर होतं अगदी एका शब्दात, हो. हो, रुग्ण हा ग्राहक आहे. सर्वोच्च न्यायालयानं अगदी स्पष्ट सांगितलं की डॉक्टरांनी दिलेला सल्ला, त्यांची तपासणी, उपचार हे सगळं कायद्याच्या भाषेत एक सेवा आहे, आणि ही सेवा घेणारी व्यक्ती अर्थातच एक ग्राहक आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे इतकं सरळ सोपं नव्हतं. न्यायालयानं या निकालात एक मोठं वळण आणलं. त्यांनी सांगितलं की हो, रुग्ण ग्राहक आहे, पण या नियमाला 2 महत्त्वाचे अपवाद आहेत. आणि खरं सांगायचं तर हे 2 अपवाद समजून घेणं म्हणजे या संपूर्ण केसचा गाभा समजून घेण्यासारखं आहे. तर मग बघूया हे 2 महत्त्वाचे अपवाद नक्की आहेत तरी काय. एक आहे कराराशी संबंधित आणि दुसरा आहे मोफत सेवेशी संबंधित. खरा कायदेशीर गुंतागुंतीचा भाग खरं तर इथेच आहे. बघा, न्यायालयानं 2 प्रकारच्या करारांमध्ये फरक स्पष्ट केला. पहिला म्हणजे सेवेचा करार, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ सर्व्हिस. हा साधारणपणे मालक आणि नोकर यांच्यातला असतो, जिथे कामावर मालकाचं थेट नियंत्रण असतं. आणि दुसरा म्हणजे सेवासंठी करार, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फॉर सर्व्हिसेस. हा एका व्यावसायिक आणि त्याच्या क्लायंटमध्ये असतो, जिथे व्यावसायिक आपलं कौशल्य वापरून स्वतंत्रपणे काम करतो. मग आता विचार करा, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं नातं कोणत्या प्रकारात बसेल? साहजिकच डॉक्टर हा रुग्णाचा नोकर नाहीये. ते एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत, जे स्वतःच्या ज्ञानावर आणि अनुभवावर निर्णय घेतात. म्हणूनच न्यायालयानं ठरवलं की त्यांचं नातं हे सेवासाठी करार या प्रकारात मोडतं, आणि म्हणूनच ते ग्राहक कायद्याच्या कक्षेत येतात. आता येऊया दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या अपवादाकडे, रुग्णालयांच्या बाबतीत. इथे न्यायालयाने खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. समजा एखादं हॉस्पिटल आहे जे सगळ्या रुग्णांवर, म्हणजे 100% रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करतं, तर असं हॉस्पिटल ग्राहक कायद्याच्या बाहेर असेल. पण जर एखादं हॉस्पिटल काही रुग्णांकडून पैसे घेत असेल आणि काहींना मोफत सेवा देत असेल, तर मात्र त्या हॉस्पिटलमधले सगळेच्या सगळे रुग्ण, अगदी जे पैसे देत नाहीत ते सुद्धा ग्राहक मानले जातील. आता इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का, की जो रुग्ण 1 रुपयाही देत नाहीये, तो ग्राहक कसा काय असू शकतो? लॉजिकल प्रश्न आहे, बरोबर? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी न्यायालयानं एक कायदेशीर संकल्पना वापरली. ती म्हणजे लाभार्थी किंवा बेनिफिशरी. आणि याच एका शब्दानं सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. न्यायालयाचा तर्क खूपच सरळ होता. ते म्हणाले, विचार करा, जे रुग्ण पैसे देतात त्यांच्या पैशांवरच तर पूर्ण हॉस्पिटल चालतं, बरोबर? आणि म्हणूनच हॉस्पिटल गरजू रुग्णांवर मोफत उपचार करू शकतं. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा की जे रुग्ण पैसे देत नाहीत ते खरं तर त्या सेवेचे लाभार्थी आहेत, ज्या सेवेसाठी दुसऱ्या कोणीतरी पैसे दिले आहेत. आणि लाभार्थी असल्यामुळे कायद्यानं त्यांनाही ग्राहकाचे सगळे हक्क मिळतात. किती ब्रिलियंट तर्क आहे हा. हो, आणि इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जर उपचाराचे पैसे विमा कंपनी देत असेल किंवा एखाद्याच्या कंपनीने म्हणजे एम्प्लॉयरने बिल भरलं असेल, तर ती सेवा मोफत मानली जात नाही. अशा परिस्थितीत तो रुग्ण पूर्णपणे ग्राहक कायद्याच्या कक्षेत येतो. आता साहजिकच आहे की या निकालानं संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच चिंतेचं वातावरण निर्माण झालं. चला, आता नाण्याची दुसरी बाजू पण बघूया. डॉक्टरांना नक्की कसली भीती वाटत होती, त्यांच्या चिंता काय होत्या, हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टरांची सगळ्यात मोठी भीती होती की आता त्यांच्यावर खोट्या नाट्या केसेसचा जणू पूरच येईल. दुसरी चिंता होती डिफेन्सिव्ह मेडिसिनची, म्हणजे केसेसच्या भीतीनं डॉक्टर स्वतःला वाचवण्यासाठी रुग्णांना गरज नसतानाही महागड्या चाचण्या करायला लावतील. साहजिकच यामुळे उपचाराचा एकूण खर्च वाढेल.
आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता की ग्राहक मंचामध्ये बसलेल्या लोकांना गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणांचं तांत्रिक ज्ञान असतं का? ते यावर योग्य न्याय करू शकतील का? तर डॉक्टरांनी मांडलेले हे मुद्देही खूप महत्त्वाचे होते. मग ह्या गंभीर चिंतांवर सर्वोच्च न्यायालयानं काय विचार केला आणि या निकालाचा आपल्या आरोग्य व्यवस्थेवर पुढे जाऊन काय परिणाम झाला, चला आता ते पाहूया. सर्वोच्च न्यायालयानं या सगळ्या चिंता ऐकून घेतल्या आणि त्यावर खूप स्पष्ट उत्तर दिलं. कोर्टानं म्हटलं, आम्ही हे मान्य करतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा कायदा निष्काळजीपणासाठी कोणताही नवीन गुन्हा तयार करत नाहीये. तो फक्त रुग्णांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी एक सोपा, जलद आणि कमी खर्चाचा पर्याय, एक मंच उपलब्ध करून देत आहे. न्यायालयानं पुढे जाऊन डॉक्टरांना आश्वस्त केलं. त्यांनी सांगितलं की वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध करण्याची जी मूळ कायदेशीर तत्त्वं आहेत ती तशीच राहणार आहेत, त्यात कोणताही बदल होणार नाही. आणि राहिला प्रश्न ग्राहक मंचांच्या क्षमतेचा, तर तिथे न्यायिक सदस्य असतात आणि ते पुराव्यांच्या आधारावरच निर्णय देतील, यावर पूर्ण विश्वास असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. थोडक्यात सांगायचं तर या एका निकालाने एक खूप मोठं आणि स्पष्ट तत्त्व आपल्या देशात स्थापित केलं. ते म्हणजे वैद्यकीय सेवा हा एक उदात्त नोबल प्रोफेशन नक्कीच आहे, पण तो उत्तरदायित्वाच्या म्हणजे अकाउंटेबिलिटीच्या पलीकडचा नाही. आणि शेवटी हा खटला आपल्या सगळ्यांसमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो. तो म्हणजे कोणत्याही समाजात सेवा देणारे आणि सेवा घेणारे यांच्या हक्कांमध्ये योग्य संतुलन म्हणजे तो राईट बॅलन्स नक्की काय असायला हवा. आणि हे संतुलन एकदा ठरवलं की झालं असं असतं का, की बदलत्या काळानुसार आपल्याला ते सतत तपासून बघावं लागतं? कदाचित हाच या ऐतिहासिक निकालाचा आपल्यासाठी सगळ्यात मोठा धडा आहे.